कोणताही मुहूर्त नसताना येथे लग्न होतात. महाराष्ट्रात दैत्यगुरु शुक्राचार्यांचे एकमेव आणि अत्यंत जागृत मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे. हे मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव म्हणून ओळखले जाते. चला मित्रांनो, आपण आज या दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या मंदिराला भेट दिली. बऱ्याचशा पुरातन वस्तूंचे येथे जतन जे आहेत ते करून ठेवण्यात आलेले आहे. या संपूर्ण वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे या प्रथमदर्शनी भागामध्ये पाहायला मिळतात. प्रवेशद्वाराजवळच आपल्याला दैत्यगुरु शुक्राचार्य यांची वंशावळ जी आहे त्याची माहिती जी आहे ती भेटते. हे मंदिर शिर्डीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर कोपरगाव तालुक्यातील बेट या भागात आहे. या मंदिरात विवाह, शुभकार्य किंवा धार्मिक कार्यांसाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. असे मानले जाते की शुक्राचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत 365 दिवस शुभ मुहूर्तच असतो. हे स्थान दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे तपस्थान आणि कर्मस्थान मानले जाते. ते महर्षी भृगूंचे पुत्र आणि ब्रह्मदेवांचे नातू होते. असे मानले जाते की शुक्राचार्यांनी येथे तपश्चर्या केली होती आणि हे बेट दंडकारण्याचाच एक भाग होते. गोदावरीचा तटावर हे मंदिर दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर बसलेले असून येथे एक नैसर्गिक बेट तयार झालेले आहे. मंदिराचा परिसर शांत, आध्यात्मिक आहे, जेथे शुक्राचार्यांचे समाधी मंदिर सुद्धा आहे. सर्व प्रकारच्या पूजा, अभिषेक यांनी हे मंदिर कायमच दुमदुमलेले असते. बऱ्याच भागातनं महाराष्ट्राच्या या मंदिराला अनेक भाविक जे आहेत
ते भेट देतात. एका मोठ्याशा यज्ञमंडपामध्ये अनेक पूजा ज्या आहेत त्या एका वेळी घातल्या जातात. क्षुल्लक अशी फी जी आहे ती आकारून येथे आपल्या सर्व प्रकारच्या पूजा ज्या आहेत त्या केल्या जातात. अनेक भाविक जे आहेत ते या यज्ञमंडपामध्ये येऊन आम्ही गेलो तेव्हा बसलेले होते आणि पूजेची जी तयारी आहे ती चालू होती. आतमध्ये हा संपूर्ण परिसर अत्यंत शांत आणि मनाला अत्यंत पॉझिटिव्ह असे वाइब्स देणारा होता. येथूनच जवळ असणाऱ्या कचेश्वर मंदिराला सुद्धा आपण भेट दिली. महादेवांचं मंदिर अतिशय पुरातन असे, कदाचित 12व्या शतकातीलच असावे. या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण मनोभावे तिथे जाऊन महादेवांचे दर्शन घेतले. तेथील सुद्धा परिसर जो आहे तो अत्यंत छान, शांत आणि निवांत असा होता. या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बरेचसे भाविक जे आहेत ते अभिषेकासाठी आणि दर्शनासाठी आलेले दिसले. श्री कचेश्वर महादेव मंदिर जे आहे त्याचा गाभारा जो आहे त्याला आपल्याला खाली उतरून थोडंसं जावं लागतं. पिंड अतिशय पुरातन असावी कदाचित. मंदिराचे आतील बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी असावे कदाचित. प्रथमदर्शनी पाहताना हे मंदिर जे आहे ते हेमाडपंथी असावे असेच भासते, परंतु फारशी माहिती या मंदिराविषयी नाही. दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या या मंदिराला मित्रांनो नक्की भेट द्या. आम्ही केलेले कंटेंट जे आहे ते तुम्हाला जर आवडत असेल तर निश्चित आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.
चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छान निवांत सुंदर अशा ठिकाणी, एखाद्या सुंदर मंदिरामध्ये. नमस्कार.